नमस्कार, स्वराज के खेडकर किचन यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रवा आणि बेसन वापरून इडली। त्यासाठी मी 1 ते 1.5 वाटी रवा घेतलाय, त्यामध्ये 1 वाटी बेसन ऍड केलंय। आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ, थोडीशी दळलेली पिठी साखर, 1 वाटीभर दही, त्यानंतर 1 चमचाभर अप्रॉक्सिमेटली असा लिंबाचा रस, आणि नंतर कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूयात। अशा पद्धतीने आपण हे सर्व जिन्नस एकजीव करून घेतलेले आहे। रवा, बेसन, दही, थोडंसं मीठ, थोडीशी साखर, हळद, लिंबाचा रस, आणि आता या मिश्रणाला आपण 5 ते 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूयात। आपले हे बॅटर 5 ते 10 मिनिटं रेस्ट झालेलं आहे। आपण यामध्ये थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा ऍड करूयात। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलाय। त्यानंतर आपण एक इडली पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। इडली पात्र गरम होईपर्यंत आपण हे त्याचे जे मोल्ड आहेत ते तेलाने ग्रीस करून घेऊ। आता या ग्रीस केलेल्या इडली पात्रामध्ये आपण हे आपलं केलेलं बॅटर ऍड करू। अशा पद्धतीने आपण सगळे मोल्ड्स इडली पात्रात ठेवलेले आहेत आणि 15 ते 20 मिनिट आपण ही इडली वाफवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण मोल्ड केलेल्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी आपण एक तडका तयार केलाय। त्याच्यामध्ये तेलामध्ये थोड्याशा तिख्या कडकडून होऊ दिल्या, त्यानंतर थोडेसे मिरचीचे कापे, कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स टाकले। आता त्यामध्ये ह्या आपल्या झालेल्या इडल्या आपण थोड्याशा फ्राय करून घेऊ। आपण पाहू शकता आपल्या ह्या तडक्यामध्ये ह्या आपल्या इडल्या किती सुंदर पद्धतीने फ्राय होत आहेत। दोन ते 3 मिनिटं फक्त आपल्याला ह्यांना या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या इडल्यांचा लुक तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेला आहे। अशा पद्धतीने मी आपल्या मोल्ड्स मधल्या काढलेल्या इडल्या थोडासा तडका दिलेला आहे। त्या तडक्यासाठी मी थोडंसं तेल, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स टाकले आणि त्यामध्ये आपल्या तयार झालेल्या इडल्या ऍड केल्यात। आपण पाहू शकता आपली इडली किती सुंदर दिसत आहे, त्याचा टेक्स्चर पण किती सुंदर आहे आणि त्याच्या खालून तुम्ही जाळी सुद्धा पाहू शकता किती सुंदर आहे। आपण याला जेव्हा कट करतो तेव्हा याच्या आतील टेक्स्चर बघा किती स्पॉन्जी झालेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही उरलेल्या पिठाच्या सुद्धा इडल्या इडली पात्रात करून त्याला तडका देऊ शकता आणि ही इडलीला स्टीम येईपर्यंत मी चटणी बनवलेली आहे। या चटणीमध्ये मी कच्चे शेंगदाणे, त्यामध्ये दही, थोड्याशा हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ ऍड करून मिक्सरला फिरून घेतलेला आहे। आता तुम्ही याला तडका दिलेला असल्यामुळे चटणीला तडका नाही दिला तरी चालेल। आता तुम्ही ही तडका दिलेली इडली या चटणीसोबत सर्व करू शकता। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वराज के खेडकर किचन रेसिपी यूट्यूब चॅनलला लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपी आपल्याला त्यावर पाहायला मिळतील. धन्यवाद. पण पाहू शकता आपल्या किती सुंदर अशा रवा बेसनाच्या इन्स्टंट इडल्या बनून तयार झालेल्या आहेत. या आपण आता बनवलेल्या चटणीसोबत सर्व करत आहोत. किती सुंदर आपल्या इडलींचं टेक्स्चर दिसत आहे.